महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। पैसे वाटप सुरू झालेले आहे। बहिणींना भरपूर दिवसापासून वाट पाहत होत्या की 8वा हप्ता कधी मिळणार आहे। अखेर बहिणींची प्रतीक्षा संपली आणि बहिणींना पैसे वाटप सुरू झालेले आहे। हे 4 नियम लागू झाले आणि या 4 नियमांमुळे बहिणींना डबल हप्ता सुद्धा भेटतोय। मेसेज सुद्धा आलेले आहे। भरपूर अशा महिला आहेत त्यांना डबल हप्त्याचा मेसेज आलेला आहे। पहिला मेसेज 2100 रुपयाचा, दुसरा मेसेज सुद्धा 2100 रुपयाचा, म्हणजे बहिणींना डबल हप्ता वाटप सुरू झालेला आहे। आता ही योजना 1500 वरून 2100 वर आलेली आहे। याच महिन्यापासून 2100 प्रमाणे पैसे वाटप झालेले आहे। आणि तुम्हाला सांगतो कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले आणि हे 4 नियमांमुळे बहिणींना डबल हप्ता कसा मिळतोय। जर तुम्ही या 4 नियमांमध्ये बसल्या तर तुम्हाला सुद्धा डबल हप्ता दिला जाणार आहे। आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा तुम्ही फॉर्म भरला आहे, 7 हप्ते वाटप झालेले आहे। भरपूर अशा महिला आहेत त्यांना 7वा हप्ता सुद्धा मिळाला नाही। त्याबद्दल पण हे 4 नियमान जसं लागू झाले आणि या 4 नियमांमध्ये जर तुम्ही बसला तर तुम्हाला मागचा हप्ता देखील दिला जाणार आहे आणि या हप्त्याचे डबल हप्ता सुद्धा तुम्हाला मिळणार आहे। म्हणजे 2100 प्रमाणे तुम्हाला 4200 रुपयाचा मेसेज येतोय। पटापट पाहूया कोणते ते 4 नियम आहे। या नियमांमुळे बहिणींना कसा फायदा होतोय सर्व काही आपण व्यवस्थित पाहूया। राज्यात आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे 7 हप्ते वाटप झालेले आहे। आता 8वा हप्ता तयारी सुरू झालेली आहे। 8वा हप्ता वाटप तयारी सुरू झालेली आहे आणि 10 जिल्ह्यात पैसे वाटप झाले। 8वा हप्ता ते सुद्धा 4200 रुपये सरकारने पाठवले आहे। तुम्हाला सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल, लाडकी बहीण योजनेचा डबल हप्ता जर तुम्हाला घ्यायचा असेल तर हे 4 नियम लागू झाले। या नियमांमध्ये जर तुम्ही बसला तर तुम्हाला या योजनेचे 4200 म्हणजे डबल हप्ता तुम्हाला मिळणार आहे। कोणकोणते ते नियम आहे। जानेवारीच्या हप्त्यासाठी बहिणींना वाट पाहावी लागली, पण आता फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी वाट पाहावी लागणार नाही। आजपासून बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले आहेत। बहिणीने लवकरात लवकर तुम्हाला मेसेज आला असेल, मेसेज सुद्धा तुम्ही चेक करू शकता। कोणकोणते ते नियम आहे, या नियमांमुळे बहिणींना कसा फायदा होतो। आता राज्य सरकारने 4 नवीन नियम लागू केले आहे। या नियमांमुळे बहिणींना अधिक लाभ मिळेल आणि सोबतच सरकारी सर्व योजनेचा लाभ घेता येईल। म्हणजे या नियमांमुळे बहिणींना सरकारी जेवढे पण योजना सुरू केलेले आहेत सर्व योजनेचा लाभ घेता येईल। कुठलीही अट घातलेली नाही, काहीच अट घातलेली नाही। सर्वांना सरसकट लाभ देण्याचा प्रयत्न सरकार करतंय। या 4 नियमांबद्दल जाणून घ्या। या 4 नियमांमध्ये तुम्ही बसता का नाही बसता तुम्ही स्वतः जाणून घ्या आणि हे नियम काय आहे ते सर्व काय आपण पाहू शकता। पहिला जो नियम लागू झालेला आहे तो म्हणजे आता लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीपासून 2100 रुपये मिळणार आहे। पहिला जो नियम आहे या नियमानुसार बहिणींना 2100 रुपये प्रमाणे मिळणार आहे। म्हणजे बहिणींना 2100 रुपये प्रमाणे हप्ता दिला जातोय आणि याच नियमांमुळे म्हणजे पुढचा जो नियम लागू झालेला आहे त्यामुळे बहिणींना डबल हप्ता कसा मिळतो तो पुढचा नियमामध्ये आपण पाहूया। आणि दर महिन्याच्या 10 तारखेच्या आत तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झालेच पाहिजे। म्हणजे पैसे वाटप जे आता सुरू झालेले आहे 10 तारखेच्या आत तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील। राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। आता महिना संपण्याच्या शेवटच्या आठवड्यात पैसे जमा तुम्हाला आतापर्यंत झाले असतील। जानेवारीचा हप्ता, डिसेंबरचा हप्ता, पण आता हा फेब्रुवारीचा हप्ता 10 तारखेच्या आत तुमच्या बँक खात्यात जमा होईल आणि सोबतच डबल हप्ता देखील देण्यात येणार आहे। आता पहिल्या नियमांमुळे कसा फरक झाला, काय झालं, या निर्णयामुळे बहिणींना हप्त्यासाठी वाट पाहावी लागत होती। आता केंद्र सरकारने यावर पूर्णपणे मंजुरी दिलेली आहे। म्हणजे बहिणींना वाट पाहावी लागणार नाही, केंद्र सरकारने याला मंजुरी दिलेली आहे। आता पटापट आपण पाहूया दुसरा कुठला नियम लागू केला, या नियमांमुळे बहिणींना कसा फायदा होतोय। दुसरा निर्णय सुद्धा लाडक्या बहिणींसाठीच घेतलेला आहे। तो म्हणजे बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाही, म्हणजे ज्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाही त्यांच्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे। या नियमांमुळे ज्या बहिणींना आतापर्यंत 2 हप्ते बाकी असतील, 3 हप्ते बाकी असेल, कुणाचे 4 हप्ते बाकी असेल, सर्वांसाठी हा नियम लागू केलेला आहे। त्यांना आता जो पण मागचा हप्ता बाकी आहे तो सर्व हप्ता एकत्र त्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। या नियमांमुळे, या निर्णयामुळे प्रचंड मोठा फायदा अशा महिलांना होणार आहे ज्या महिलांना 1 रुपये सुद्धा मिळालेला नाही। जर तुम्हाला मागचा हप्ता मिळाला नसेल किंवा तुम्हाला जानेवारीचा, डिसेंबरचा आणि नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नसेल, या नियमांमुळे तुम्हाला सरसकट सर्व हप्ते जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे।
कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे किती हप्ता मिळालेले आहे. तुम्हाला आता लाडकी बहीणच्या टोटल 7 हप्ते वाटप झालेले आहे आणि हा 8वा हप्ता वाटप होतोय. जर तुम्हाला टोटल 8 हप्ते वाटप झालेले नसतील ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तुमचा 1 हप्ता बाकी असेल, 4 हप्ते बाकी असेल, 3 हप्ते बाकी असेल, सर्व काही तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता. आणि लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला आत्तापर्यंत किती लाभ मिळाला तो सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये लिहा. कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता ते सुद्धा कमेंटमध्ये लिहा, जेणेकरून आपल्याला एक सर्वे सुद्धा समजेल की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता वाटप झाला आहे कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप झाला. आणि 8वा हप्ता जर तुम्हाला मिळाला असेल, तुम्हाला मेसेज आला असेल, डबल मेसेज तुम्हाला आला असेल, एक ₹21 दुसरा ₹21 म्हणजे 4,200 रुपये तुम्हाला भेटले असतील. 4,200 रुपये जर तुम्हाला मिळाले तुम्ही सुद्धा कमेंटला सांगा. आनंदाने तुम्ही सुद्धा मेसेज करू शकता. आता आपण तिसरा नियम पाहूया. या नियमांमुळे बहिणींना कसा फायदा होतोय. तिसरा जो निर्णय आहे तो म्हणजे महिलांना पिठाची गिरणी देण्याचा जो निर्णय होता त्याला आता मंजुरी झालेली आहे. आता निवडणुकीच्या काळामध्ये शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला होता. तो म्हणजे सर्व बहिणींना पिठाची गिरणी वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. आता या निर्णयाला मंजुरी भेटत नव्हती, पण आता राज्य शासनाने केंद्राकडून याची मंजुरी घेतलेली आहे. म्हणजे केंद्राने सुद्धा याला मंजुरी दिलेली आहे की सर्व लाडक्या बहिणींना, ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे अशा महिलांना घरोघरी पिठाची गिरणी वाटप करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. आता ज्या महिलांनी पिठाची गिरणीसाठी अर्ज केला न होता, म्हणजे ज्या महिलांनी अर्ज केला नव्हता त्या महिलांसाठी नवीन फॉर्म भरण्यात येणार आहे. सर्व लाडक्या बहिणींना घरगट्टी म्हणजे घरकुट्टी म्हणजे चक्की देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. जर तुम्ही फॉर्म भरला नसेल, ज्यावेळेस याचा पिठाची गिरणीचा फॉर्म आला होता त्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला नसेल तर तुमच्यासाठी नवीन पोर्टल ओपन केला जाणार आहे आणि या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला नवीन फॉर्म भरून घरपोच तुम्हाला पिठाची गिरणी मिळणार आहे. तुम्ही पिठाची गिरणीसाठी फॉर्म भरला आहे की नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगा. जर फॉर्म भरला नसेल ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता आणि फॉर्म भरला असेल ते सुद्धा तुम्ही कमेंटला लिहू शकता. या निर्णयामुळे बहिणींना पिठाची गिरणी वाटप होणार आहे. आणि शेवटचा निर्णय म्हणजे चौथा जो निर्णय लागू केला आहे, चौथा जो नियम आला आहे, यामुळे आता सर्व लाडक्या बहिणींना डबल हप्ता मिळणार आहे. कारण चौथा निर्णय आहे. चौथा निर्णयामुळे बहिणींना डबल हप्ता कसा मिळणार आहे. सर्व बहिणींना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून डबल हप्ता दिला जाणार आहे. चौथा निर्णय आहे अन्नपूर्णा योजनेच्या बाबत. म्हणजे अन्नपूर्णा योजनेचे जे तुम्हाला 830 रुपये मिळत होते तर आता अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून तुम्हाला 2,000 रुपये मिळणार आहे. म्हणजे याच महिन्यापासून अन्नपूर्णा योजनेचे सुद्धा पैसे वाढलेले आहे. या नियमांमुळे बहिणींना कसं पैसे वाढले. फक्त तुमचं गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर असणे गरजेचं आहे आणि अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही अन्नपूर्णा योजनेचा जर फॉर्म भरला असेल आणि जर तुम्हाला 830 रुपये भेटत असतील तर आता तुम्हाला ते वाढून 2,000 रुपये करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. याला मंजुरी झालेली आहे. चौथा निर्णय अतिशय आनंदाचा आहे. तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचे 830 रुपये मिळता की नाही, तुम्ही फॉर्म भरला आहे की नाही. जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला आता 2,000 रुपयाचा मेसेज तुमच्या बँक अकाउंटमधून येणार आहे. याला कोणती बँक लागतं. अन्नपूर्णा योजनेसाठी. अन्नपूर्णा योजनेसाठी सर्व बँकांना सुविधा उपलब्ध आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारचं अकाउंट द्या, स्टेट बँकचं द्या, इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं द्या, सेंट्रल बँक, ICICI बँक, कुठलीही बँक असू द्या, सर्व बँकांना याची सुविधा दिलेली आहे. तुम्ही कमेंटमध्ये सांगा अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरला आहे की नाही. या 4 निर्णयामुळे बहिणींना डबल हप्ता आणि सोबतच अन्नपूर्णा योजनेचे 830 वरनं 2,000 रुपये मिळत आहे. असं शासनाने वेगवेगळे निर्णय लागू केल्यामुळे बहिणींना आनंदाचे निर्णय याला म्हणू शकता. हे निर्णय फक्त आणि फक्त बहिणींसाठीच घेतलेले आहे. आता तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता, तुम्हाला किती हप्ते भेटले आणि लाडकी बहीण योजनेचा फॉर्म तुम्ही कधी भरला होता ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा. भेटूया पुढच्या मोठ्या माहितीमध्ये.